इतिहासकार विश्वास पाटील यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या आग्रा सुक्का या नव्या दाव्यामुळे चर्चा आणि वाद निर्माण झालेला। यात नवा पैलू म्हणजे पारंपरिक पद्धतीने मिठाईच्या पेट्यातून शिवाजी महाराज निसटले नसून त्यांनी वेगळ्या युक्तिवादाने मोगल सैन्याला चकवा दिला असं त्यांचं मत आहे। याच मतावर आधारित आता 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त एक पिक्चर येतोय दिग्पाल लांजेकर यांचा शिवराज अष्टक मालिकेतील 6वा चित्रपट रणपती शिवराय स्वारी आग्रा हा पिक्चर येतोय शिवाजी महाराजांचा। याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे चिन्मय मांडलेकर हे शिवाजी महाराजांची भूमिका न करता वेगळा अभिनेता आपल्याला या चित्रपटामध्ये दिसेल। हा चित्रपट शिवाजी महाराज आग्र्याला का गेले, तिकडून कशा पद्धतीने निसटले, तिकडे काय राजकारण झालं या सगळ्या प्रसंगावर आधारित चित्रपट बनलेला आहे। हे चित्रपट जेव्हा हे निर्माते निर्माण करतात त्यांनी सत्यता जगापुढे ठेवायला हवी। त्याच्यापैकीच एक उदाहरण देतो की मोगलांचा मांडलिक असलेला मिर्झा राजा जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या आग्र्यात पळाल्यानंतर औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हणजे याचे मिर्झा राजा जयसिंगचे ग्रहतारे कोणत्या पद्धतीने फिरले शिवाजी महाराज तिकडून निसटल्यावर हे तुम्हाला मानलं। मिर्झा राजा त्याच्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या घराण्याबद्दल कुळाबद्दल एवढ्या घाणेरड्या पद्धतीने बोललाय, याच्यातून त्याची वृत्ती आणि त्याची नीच जी प्रवृत्ती आहे ती दिसून येते। त्याच्या शब्दांवर शिवाजी महाराज आग्र्याला गेले आणि त्यांना तिकडे कैद झाले। हा असा मिर्झा राजा जयसिंग। या गोष्टी प्रेक्षकांपुढे ठेवायला हव्यात, तेव्हा इतिहास कसा होता किंवा शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रकारच्या लोकांशी संघर्ष केला हे या प्रेक्षकांना किंवा आपल्या लोकांना समजलं।